नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा MPSCद्वारे तब्बल 2795 पदाची जाहिरात आलेली आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात आलेली आहे। बघा पदे किती आहेत? 2795। आणि आता ही नेमकी कोणती पदे आहेत आणि या पदांसाठी कोण पात्र ठरू शकतो हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा पदाचं नाव आहे पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ। म्हणजे ज्यांची डिग्री, आता याची शैक्षणिक पात्रता काय आहे ती पुढे आपण पाहूच, पण थोडक्यात सांगतो, ज्यांची डिग्री ही म्हणजे जो ॲनिमल डॉक्टर आहे, काय पशुवैद्यकीय अधिकारी, जो गुरांचा डॉक्टर आहे, ते या पदासाठी पात्र ठरू शकतात। आता संपूर्ण इथं आरक्षण वगैरे काय संपूर्ण दिलेलं आहे। जाहिरात आपण डिटेल पाहणार आहोत, त्याची सॅलरी किती आहे ते पण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुधन सेवा गट अ, क्लास 1चं पद आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSCद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। आणि यासाठी फक्त एकच एक्झाम आहे, त्याचा सिलेबससुद्धा पाहणार आहोत। 200 मार्काची एकच एक्झाम आहे आणि त्यानंतर 50 मार्काचा इंटरव्ह्यू। बाकी इथं आरक्षण दिलेलं आहे, तुम्ही आरक्षणानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे संपूर्ण इथे तुम्ही पाहून घेऊ शकता। त्यानंतर खाली इथं अर्ज करण्याचा कालावधी वगैरे संपूर्ण इथे दिलेला आहे, कधीपर्यंत अर्ज करायचा, तर अर्ज सादर करण्याचा कालावधी इथे दिलेला आहे। दिनांक 29 एप्रिलपासून अर्ज सुरू होणार आहेत आणि अर्ज करण्याची इथे शेवटची तारीख पण दिलेली आहे। हे बघा शेवटची तारीख किती आहे? 19 मे। बघा 29 एप्रिलपासून 19 मेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याकरता अंतिम दिनांक हा 19 मे असणार आहे। आणि चलनाद्वारे जर SBIमध्ये चलनाद्वारे शुल्क भरणार असाल तर 21 मे हा अंतिम परीक्षेचं ते अंतिम डेट आहे। अशा प्रकारे आता खाली आपण याची शैक्षणिक अर्हता पाहू। खाली शैक्षणिक अर्हता दिलेली ते आपण पाहू। तर बघा इथं वयोमर्यादा, वेतन श्रेणी पाहू अगोदर। बघा वेतन श्रेणी किती आहे? S20 म्हणजे बेसिक किती आहे? 56,000। बघा 56,000 हे बेसिक आहे, म्हणजे आणि 56,000 ते 1,77,000 तुमचं काय आहे? वेतन आहे। म्हणजे बेसिक 56,000 म्हणजे इन हँड सॅलरी ही 1 लाखाच्या वर आहे, अबो 1 लाख। वेतन किती आहे? अबो 1 लाख। 1 लाखपेक्षा जास्त पगार देणारी ही नोकरी आहे, कारण क्लास 1 आहे। आणि वयोमर्यादा, आता इथं संपूर्ण वयोमर्यादा दिलेली आहे आणि वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 ऑगस्ट, म्हणजे 1 ऑगस्टला तुम्ही किमान 18 वर्षाचे पाहिजे। त्यानंतर बघा आता इथं अराखीवसाठी, म्हणजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून येत असाल तर मॅक्झिमम तुमचं वय 38च्या आत पाहिजे। 1 ऑगस्टपर्यंत तुमचं वय 38च्या आत पाहिजे। आणि मागासवर्गांसाठी वय हे 43। बघा मागासवर्गीयांसाठी वय हे 43 पाहिजे। तसेच माजी सैनिक वगैरे इतर काही माजी सैनिक, आणीबाणी आणि अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी असतील तर त्यांना आणखी काय केलेलं आहे? 3 वर्षे सूट दिलेली आहे। आणि दिव्यांग उमेदवारांसाठी काय 45 वय आहे। आता हे आपण वेतन श्रेणी पाहिली, त्यानंतर पात्रता वयोमर्यादा पाहिली, आता शैक्षणिक अर्हता पाहू। तर बघा इथं शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, तर इथं पाहू शकता शैक्षणिक अर्हता। शैक्षणिक अर्हता काय आहे बघा, पसेस बॅचलर डिग्री इन व्हेटरनरी सायन्स और व्हेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी। बघा भारतीय पशुवैद्यकीय परिषद अधिनियम 1984च्या पहिल्या आणि दुसऱ्या अनुसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांची मान्यता प्राप्त पशुवैद्यकीय अर्हता असलेली डिग्री तुमच्याकडे पाहिजे। बघा ही जर डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या पदासाठी पात्र ठरू शकता। बाकी अनुभव वगैरे काही इथं दिलेलं नाही, फक्त तुमच्याकडे ती डिग्री पाहिजे, अनुभवाची काही गरज नाही। त्यानंतर इथं निवड प्रक्रिया कशी असेल ते दिलेलं आहे। बघा निवड प्रक्रियामध्ये बघा इथं निवड प्रक्रिया सांगितलेलं आहे की जाहिरातीस अनुसरून अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यालयीन तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास, बघा म्हणजे अगोदर काय करणार आहे, जर अर्ज मर्यादित आले तर आयोग काय करणार आहे? फक्त मुलाखत घेणार आहे। बघा प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार हा
मुलाखतीस बोलवण्यास पात्र असणार नाही. बघा म्हणजे काय केलं जाणार आहे, अगोदर जर अर्ज कमी आले तर तुमची फक्त मुलाखत घेतली जाणार आहे, चाळणी परीक्षाही होणार नाही अर्ज जर कमी आले तर. मात्र जर अर्ज जास्त आले तर अगोदर एक चाळणी परीक्षा घेतली जाईल आणि त्या चाळणी परीक्षेनंतर त्याच्यामध्ये एक कट ऑफ लावला जाईल आणि त्याच्या 3 पट मुलांना मुलाखतीसाठी पात्र ठरवून काय केली जाणार आहे, मुलाखत घेतली जाणार आहे. बघा आणि नंतर चाळणी परीक्षेतील मार्क आणि मुलाखतीचे मार्क एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न घेतल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. बघा ते काय म्हणत आहेत, जर जास्त फॉर्म आले, बघा आता टोटल जागा किती आहेत, 2795 जागा आहेत टोटल. मात्र जर फॉर्म जास्त आले, फॉर्म जर 20 ते 25 हजार फॉर्म आले, समजा 20 ते 25 हजार फॉर्म आले, तर 20 ते 25 हजार जणांच्या मुलाखती घेणं शक्य नाही. मग ते काय करणार, यासाठी चाळणी परीक्षा घेणार, 2700 पोरांसाठी चाळणी परीक्षा घेणार आणि त्या चाळणी परीक्षेतून एकाच 3 पोरं मुलाखतीला बनवणार. म्हणजे 2700 3 पट किती होतात, जवळपास 8000 प्लस होतात 2700. म्हणजे मग 8000 पोरांच्या ते काय करणार, मुलाखत घेणार आणि मग मुलाखत आणि चाळणी परीक्षा हे दोघांचे एकत्रित मार्क पकडून अंतिम मेरिट ते लावणार आहेत. आणि तसंच होणार आहे, कारण किमान फॉर्म हे 20-25 हजार फॉर्म तर येणारच, त्याच्यामुळे त्यांना अगोदर चाळणी परीक्षा घ्यावीच लागणार आहे. आणि खाली परत काय दिले बा, मुलाखतीमध्ये किमान 41% गुण व त्यापेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या उमेदवारांस शिफारसीसाठी विचार केला जाईल. म्हणजे जर मुलाखत ही 100 मार्काची होणार आहे, हे किती 50 मार्काची होणार आहे, त्या 50 मार्कापैकी 41% गुण तुम्हाला पडले पाहिजे. म्हणजे तुम्हाला 50 ते 41 म्हणजे तुम्हाला किमान 21 गुण मिळाले पाहिजे. किती, 21 गुण. 21 गुणाच्या आत जर तुम्हाला इंटरव्ह्यूला मार्क असतील तर तुमचा निवडीसाठी विचार केला जाणार नाही. मग तुम्हाला चाळणी परीक्षेत कितीही गुण असू काही संबंध नाही. तुम्हाला इंटरव्ह्यूला 41% म्हणजे 50पैकी किमान 21 गुण तुम्हाला इंटरव्ह्यूला पाहिजे. त्यानंतर खाली बाकी मग अर्ज कसं करायचा काय ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तुम्हाला एक प्रोफाईल बनवावं लागते आणि इथं शुल्क दिलेलं आहे. परत अराखीवसाठी 394 आणि मागासवर्ग इतर अनाथ वगैरे यांच्यासाठी 294 शुल्क आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर आपण देत असतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.